आता समजा PCOS डायग्नोसिस झालंय आणि प्रेग्नन्सी राहत नाहीये, मग ट्रीटमेंट काय करणार? लास्ट मंथमध्ये एक कपल आलं आणि त्यांना असं समज होता की फर्टिलिटी सेंटरमध्ये आम्ही गेलो की आम्हाला IVFच सांगितलं जाईल. कसं असतं, तुम्ही पूर्वी काय ट्रीटमेंट घेतली आहे, तुम्ही काय ट्रीटमेंट करून आला आहात, याच्यानंतर तुम्हाला काय ट्रीटमेंट करायची आहे हे आपण डिसाईड करतो. आता यांनी पूर्वी काही ट्रीटमेंट घेतलेली नव्हती, तर त्यांना मेन सोनोग्राफीत PCOS होतं. तर त्या केसमध्ये ओव्ह्युलेशन इंडक्शन म्हणजे फॉलिकल वाढत नाही तर फॉलिकल वाढण्यासाठी लेट्रोझॉल नावाचं एक मेडिसिन देऊन फॉलिकल वाढलं, रप्चर झालं, प्रेग्नन्सी राहून गेली. आणि मग त्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की मॅडम आम्ही याला घाबरत होतो, कारण आम्हाला असं वाटलं की ते फर्टिलिटी सेंटर आहे म्हणून PCOD म्हटलं की आम्हाला असं वाटलं तर आम्हाला IVFचा सल्ला दिला जाईल, परंतु तसं नसतं. जरी PCOS असेल तरी आपण बेसिक ट्रीटमेंटपासून सुरुवात करतो. त्यातलं फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट असते ओव्ह्युलेशन इंडक्शन. इथे आपल्याला माहिती ओव्ह्युलेशन आपोआप होत नाही, फॉलिकल वाढत नाही, म्हणून आपण फॉलिकल वाढण्यासाठी मेडिसिन देतो. फॉलिकल रप्चर नाही झालं तर त्यासाठी इंजेक्शन देतो आणि कित्येक कपलला त्यातून प्रेग्नन्सी राहून जाते. समजा आता दुसरं कपल हे माझ्याकडे आले, त्यांनी 6-8 महिने ओव्ह्युलेशन इंडक्शन केलं होतं. परत त्यांनी हॉस्पिटल बदललं, परत त्यांनी तिथे ओव्ह्युलेशन इंडक्शन म्हणजे सीबीज वाढणे, फुटणे, फॉलिकल मॉनिटरिंग हे सगळं केलं. हे मल्टिपल त्यांनी 2 ते 3 वर्ष हीच ट्रीटमेंट केली होती, परंतु त्यांना IUI किंवा IVF मध्ये जायचं नव्हतं. मग आता काय करू शकतो? अशा कपलसाठी लॅप्रोस्कोपिक PCO ड्रिलिंग हे एक ऑप्शन असतं. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, दुर्बीण टाकून, लॅप्रोस्कोप टाकून आणि ओव्हरी, आता आपल्याला माहिती की ओव्हरीमध्ये फॉलिकल जे जमा होतात त्यासोबत स्ट्रोमल थिकनेस म्हणजे स्ट्रोमल सेल्सही वाढतात. मग इथे काय केलं जातं, PCO ड्रिलिंग म्हणजे निडलने मोनोपोलर करंट वापरून ह्या ओव्हरीजमध्ये ड्रिल केले जातात, म्हणजे पंक्चर्स केले जातात. ह्याच्याने काय होतं, काही स्ट्रोमल सेल डिस्ट्रॉय होतात आणि तात्पुरतं अँड्रोजन प्रोड्युसिंग सेल्स कमी होतात, अँड्रोजन्स कमी होतात, जो PCOS मध्ये हॉर्मोनल डिस्टर्बन्स आहे तो तात्पुरता कमी होतो आणि नॅचरली प्रेग्नन्सी राहायला मदत होते. रेग्युलरली महिन्यात बऱ्याचशा लेडीज ज्यांना ओव्ह्युलेशन इंडक्शनने फरक नाही पडला, अशा लोकांना PCO ड्रिलिंगने फरक पडू शकतो. आता काही लोक येतात ज्यांनी ऑलरेडी PCO ड्रिलिंग केलंय. परत आज एक कपल आलं, त्यांनी PCO ड्रिलिंग ऑलरेडी 2 वर्षापूर्वी केलं होतं आणि मग त्यांनी परत सांगितलं की मॅडम आता परत PCO ड्रिलिंग करून फायदा होईल का? काय होतं, PCO ड्रिलिंगमध्ये स्ट्रोमल सेल जसे डिस्ट्रॉय होतात तसे फॉलिकलही डिस्ट्रॉय होतात. म्हणून एकदा PCO ड्रिलिंग केलं की वारंवार PCO ड्रिलिंग करणं हे काही ऑप्शन नसतं. PCO ड्रिलिंग नंतर प्रेग्नन्सी नाही राहिली तर मग मात्र IUI किंवा IVF या बेटर ट्रीटमेंट ठरतात. फक्त PCO ड्रिलिंग करण्यापूर्वी आम्ही हे बघतो की मेल सिमेन पॅरामीटर्स नॉर्मल आहेत का, कारण जर PCO ड्रिलिंग केलं आणि सिमेन पॅरामीटर्स ॲबनॉर्मल असतील तर मग मात्र PCO ड्रिलिंग करून उपयोग नसतो. त्या केसेसमध्ये IUI किंवा IVF या बेटर ट्रीटमेंट ठरतात.